हा संध्याकाळचा नजारा आहे गाव. देवीचं दर्शन इथून नाही दिसत आहे आता. गड वगैरे इथून नाही दिसत आता, कारण ही थोडी इकडची वेगळी साईड आहे. इकडे सगळे दुकान लाईन आहे, हॉटेल आहे आणि राहण्याची सोय सगळी आहे. बघा ही रूम वगैरे सगळे राहायचे ते. सगळे बसले आता इकडे. आता एवढ्या जागा नाही होत, आम्ही इकडे बसतोय. बसा काय लागल तर. बघा आता इथे ना मिक्स ही भाजी घेतली मिक्सवाली. सासूवाली तिखट चालत नाही, नाही तर त्यांना नाही तर फिकी डाळ मागवली पण अजून आली नाही. इथे शेवभाजी घेतली, इथे काजू पनीर आणि इकडं यांचे झाले सुरू जेवण. आणि ही आपली घरची चटणी होती संगीताने आणलेली. साहेबांचा उपवास आहे, आता उपवास सोडायला बसलेत. आणि इकडे ही सगळी पलटण बसली. पोरं विरं होते ना सगळे, त्यांना इकडं बसवले, बसले इकडं सगळे. सकाळचं आज कोणी काही जेवलेलं नाही. आता निवांत जेवतील सगळे, कारण सकाळचं नुसतं पाणी पिऊनच. आता इथे मी एक बॉटल पाणी संपवले. बघा एवढं राहिले. इथं आल्यावर एक बॉटल पाणी पिले. मी इतकं थंड पाणी पिते आज. घसा पकडणारे पण जाऊ दे. अजून 12 चपात्या चला जेवायला बस. मी इथे जेवलो. पुष्कराज कामत तर ना छान होतं जेवण वगैरे, चांगलं होतं. पण आम्हाला तिखट लागलं आज सगळं जेवण. दोन्ही साईडने ते बिल वगैरे देत आहे साहेब ते. आम्ही येऊन उभं राहिलो इकडं सगळे. आता आहे ना म्हटले थोडं आईस्क्रीम खाऊया. आज इथे ना काजू पनीर वगैरे घेतले ना, खूप तिखट. आणि आम्हाला ते पनीर आवडत नाही. संगीताने शेवभाजी घेतली, मग साहेबांनी भेंडीची भाजी घेतली, त्याबरोबर थोडंसं जेवलो आम्ही. आणि घरची थोडी चटणी होती, कारळाची चटणी संगीताने आणलेली. मी शेंगदाण्याची आणली तर ती संपवलेली आणि काल गाडीमध्ये बाकीच्यांनी. आणि आज सकाळी कोणी कोणी नाश्ता केलेला, ती शेंगदाण्याची चटणी संपलेली. चला असं बरं वाटतं रस्त्यावर. आणि इकडे काही जास्त बघा गाड्या गोड्याचं जास्त वावर नाही आहे, कमी आहे, कमी आहे, एकदम कमी आहे. सकाळी निघायचं आता. तो होता गाडीवाला दादा, तो पुन्हा किनवटला गेला. सकाळी घ्यायला येणार. दिवसभर फिरवलं, छान फिरवलं सगळीकडे. तिकडे काही प्रॉब्लेम नाही, असा किटकिट्या नव्हता. गरमीनी वगैरे आम्ही सगळे वैतागलेलो. रुपाताई या. ए चला, हे बघा ही गँग, कोण पुढे कोण मागे, काय नुसती जत्रा लागली तुम्हाला सांगते. हे बघा बाकीचे पुढे गेले. जेवण एक नंबर होतं ना. अरे वा, आज आमची एवढी फॅमिली ना, खूप वर्षानंतर एकत्र आलो आम्ही सगळे. लग्न कार्याला असे एकत्र भेटतो तेवढंच. असं फिरायला आम्ही कधी एकत्र गेलो नाही कोणी. तिरुपतीला वगैरे जायचो पण हे नसायचे त्यावेळेला. आता सगळ्यांनी पोटभर खाल्लंय. हॉटेल पण इथं म्हणजे जे राहायचं आहे ना ते पण छान आहे. काय ते हे बघा मी पण अजून खोलली नाही आहे. अरे वा मस्त, खावा, एन्जॉय करा सगळ्यांनी. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आणि आवाज चेंज झाला का, तर काल नुसतं बर्फाचं पाणी पिले दिवसभर, इतकं थंड पाणी पिले त्यामुळे. आता वाजले किती, 9:30 झाले. 9:30 झाले आणि आता आमची निघायची तयारी झाली. पण नाश्ता आणायला गेले साहेब ते. बाकीचे मावशी त्याने सगळे पोरं बिरं घेऊन बाहेर गेले खायला. मी म्हणले नको, AC थंड जरा बसून खाऊ. चहा पाणी वगैरे झाला सकाळी एकदा. आंघोळी बिंगोळी सगळं आवरून बॅगे पॅक झाल्यात. आता निघायचं आहे आम्हाला इथून. काल सगळं होतं तेवढे सगळे दर्शनं घेतले आवरावर. आणि AC रात्री इतकी शांत झोप लागली नाही ते सगळ्यांना. परवा ट्रेनमध्ये आम्हाला अजिबात झोपा नव्हत्या कोणालाच. ट्रेन हालती पण तेवढी आणि गरम खूप. काल AC तिकीट बघित होतं आम्हाला जायला तर 3200 रुपये एका माणसाचं तिकीट. एमर्जन्सीमध्ये तात्काळ काढायचं ना, प्रीमियम तात्काळ, त्याचे 3200 रुपये एक माणसाचे. म्हटले कशाला एवढे पैसे घालायचे, एवढ्या माणसाला किती पैसे जातील. मग जे आहे त्यानेच आम्हाला स्लीपरने जाणार आता. पण इथं ते दादा आलेत, जे गाडीवाले ना ते आलेत पुन्हा घ्यायला. आता हे बघा सगळं आवरलं आहे आमचं. मी बॅगी वगैरे सगळं पॅक करून ठेवलं आहे. जे आहे ते मला बेडशीट वगैरे लागेल. आणि साहेबांना मी आता प्लेट वगैरे नाही बघायचं, पिशवी स्वच्छ धुवून ड्रायफ्रूट काढून ठेवलं आहे. फ्रूट कापून ठेवलं, त्यांचा उपवास आहे म्हणून. आणि आम्हाला आणतील इकडं जे न्यायचं पिशव्यांमध्ये घालून. इकडं सासूबाईची, यांची संगीताची सासूबाई, त्यांची सगळी तयारी झाली. आता हिचा मेकअप चालला आहे थोडासा. आणि बाकी गेले, पाण्याच्या बाटल्या वगैरे आणून ठेवले. फोन आला साहेबांच्या कोणाच तरी. जे न्यायचं आहे ना वरच्यावर, पाण्याची बॉटल, छोटी पर्स वगैरे ते वरच्यावर ठेवले. बाकीचं सगळं बॅगिंमध्ये घातलं आहे.
पण ए सी इतकी थंड झाली रात्रभर, एवढं भारी वाटलं. छान झोपायला पण सगळ्यांना मोठ्या जागा होत्या, एकदम रिलॅक्स झालो. ए सी रूम नसतं घेतल्यानंतर गरमी खूप आहे इकडे. तुम्हाला 43 डिग्री इतकं, एवढी गरमी इकडे. पाणी खूप कमी आहे ना, पाण्याचा भाग कमी असेल तिकडे गरमी जास्त वाढते. पण थोडं रात्री आम्ही येत होतो तर पाऊस पण पडायला लागलेला जरासा. मी बोले देवाची इथं आलो आहे आणि पहिला पाऊस अंगायला लागला इथं, तर बरं झालं. चला आता नाश्ता वगैरे काय आणते काय माहिती, पोहे वगैरे आणायला पाठवले त्यांना. एकदा चहा पिलो होतो आम्ही, या सांगितलं सासूबाई आणि मी. आंघोळ झाले, आमच्या लवकर आंघोळ झाले. या तर खूप लवकर उठले आहे, 6च्या अगोदर त्यांची आंघोळ वगैरे झाली. मग मी उठून मी माझं आवरलं, आम्ही दोघी चहा वगैरे पिलो, इथून आणून दिला जावयांनी. मग नाना संगीता लेट उठले, सासूबाई ते सगळे आरामात उठले. आता खाऊन पिऊन निघायचे. मग मिसळपाव काही पोहे वगैरे जावई असं घेऊन आलेत. चांगलं चला, जे आहे ते खाऊ, चला असं नका तक करू. तर चला आता निघालो इथून. 11:45 झाले बघा, 10 वाजता आम्ही निघायचं बोललो, 11:45 वाजले. आता सुखासुखी प्रवास हो म्हाताऱ्याच्या कृपेने, सगळं काही चांगलं. हां खाली हो गायचं सगळं घेतलंय. चाबी अंदर हा, चला ये. चप्पल राहिली ना. मग हे आमचं चिलर बघा, मी इकडं नाही ना, ते सगळे म्हणते आले नाही काय हे म्हणत्या. बायकोकडे अजिबात माझं लक्ष नाही देते. तुम्ही पाहिलं, आले सगळे आले. त्याला दिलं रूम साफ करणार. तुम्ही दिलं का काही त्याला वरती? दिलं, दे मी देऊन आले. द्या ना अमोलला म्हणा त्याला काहीतरी द्या. हां द्या, असू दे. मला दादा 9 वाजता 9 वाजता. हां या दादाचा गाडी नंबर आहे हा, काय आहे 1454. आणि या दादाचा पण नंबर टाकेल. खूप चांगलं आहे ते. मग गरीब भाऊ लय साईडला येऊन उभं राहतो बाई, काय करायचं. हो का? हां तुमचेच आहे का? अच्छा. या भाऊचे, ये भाऊ ये बोलता आम्ही संगतीच राहतो इथं. कधी कोणी काय असेल तर मी या भाऊंचा नंबर देईल. आणि मग खूप छान, कालपासून खूप छान सपोर्ट केला मस्त. हां सगळं काही. आता दिवसाचा हा. हे आपलं हॉटेलचं नाव काय होतं भाऊ? हॉटेलचं नाव काय होतं आपलं? माऊली. हां माऊली येत आहे गेस्ट हाऊस. खूप छान होतं, पण छान होतं मस्त. हां कोणी आलं येणार असेल तर आहे ना. हां इकडे का? इकडे हॉटेल माऊली. हां AC नॉन AC सगळं काही. काकाचा फोटो घ्या आता, सगळ्यांचेच घ्यायचे. चला तिथे एक फोटो काढूया आपण सगळे. इकडे काय चालली गडबड? पाहुणं काय चाललंय? हे पोरी तू कशाला उभी राहिली तिथं? अमोलला ना सगळे पोरे लय मारले उशीनी, म्हणता माझं शूट घ्यायला पाहिजे होतं मला. तर बघा गाडी फुल झाली वरती आणि व्हिडिओ वगैरे फोटो बिटो सगळं खूप काढून घेतलं. माझ्या नंदबाई आता पण रडत होत्या, काय आहे नंदांना करायचं. वहिनी म्हणजे त्यांना अशी आहे नुसते म्हणतात ना, आमच्या डोक्यावर गंगाच वाहती. छोट्या नंदबाई म्हणतात तुझ्यामुळे आम्हाला एवढं दर्शन भेटलं. मोठ्या नंदबाई तुझ्यामुळे मिठ्या मारत होत्या अशा. आणि छान त्यांना असं वाटलं की वहिनीमुळे आम्हाला खूप काही वेगळं बघायला भेटतं, राहायला भेटतं. खूप आभारी. असे माणसं तुम्हाला नेहमी सांगत असते, भगवंताची कृपा आहे. असे माणसं माझ्या आयुष्यात आहे. कोणत्या नंदीच्या डोळ्यात पाणी येतं भाऊजाईसाठी. रडत होते आता खूप, त्याचे डोळे असे रक्तासारखे होतात लगेच. खूप खूप आभारी माता राणीची. चला बघा आता निघालो तिथून. हा दादानं लय गोड भाषा बोलतो, सगळ्यांना आवडते याची भाषा ऐकायला. हा नाही आता इकडनं, आता एकदा इथलं शूट घेते म्हणजे जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा व्हिडिओ वगैरे बघायचे. छान वाटतं भाऊ. दादाची भाषा वेगळी येत. गमाते की जय. इकडे असं सगळे घाट आहेत हे, आणि लांब लांब असे खूप वळणाचे रस्ते आहेत बघा. इकडे असे घाट आहेत इकडे सगळे. सासू आहे का ते नाही उतरत आहे काय? उतरलंय. आम्ही थोडं इथं उतरलोय. प्रति तुळजापूर भवानी मंदिर आहेत, तर इथं ते दादा बोलले तुम्हाला इथं दर्शन देतो, कारण इकडे जायच्याच रस्त्याला आहे ना. सालाई गुडा फाटा सारखणी गाव, आणि इथे मंदिर आहेत, मस्त छान मंदिर आहेत.
चला या या. ते दादा कुठे आहे? गाडीवाले दादा कुठे आहे? गाडीत आहे वाटतं, ते गाडीत आहे ना. चला, सामान आहे ना आपलं काय तिकडे अजून. डोकं टेकून पाया पडा. छान आहे. मस्त छोटस पहिली इथं ठेवले. तुझा भाऊ डोकं टेकून आईच्या चरणावर प्रसाद घ्या. प्रसाद पडले. असं छान मस्त दादाने मला बत्तासा आलाय बघा. बत्तासाचा प्रसाद दिलात मला. बोला तुळजाभवानी माते की. चित्र बघा आता. ये भाचा आहे आणि पोरगी. हे काय असं हे पोराचं शेण पाडलं यांनी कालपासून. पडाल खरोखर पडशाल. देवा 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 देवा. अचानक बाहेर तुला सांगितलं किती आगावपणा यांच्यामध्ये बघा. बोले बाबा, असा मामा पाहिजे. इतका त्रास काढणारा. खरंच मामा असा होता असा. बस पोरं बोलतात काय, अमोल मामाच्या नंतर हे मामा सेकंड नंबरला आहेत. हे मामा सेकंड नंबरला जीव लावायला साहेब आपले. हा सेकंड नंबर हा मामाचा लागलाय आता बघा पोरांच्या याच्यामधील. आणि हे अमोलचं काय सांगितलं म्हणून हे बघा. हो सेकंड नंबर आले ना. अरे वा. नंबर मध्ये कोण आहे? हा तर मला सेकंड नंबर का दिला तू? बरं पण मला सेकंड नंबर का दिला तू? धन्यवाद. आहे ना, मामाला एवढं प्रेम दिलं त्यासाठी मनापासून आभारी आता. हा हे एवढी भाचे कंपनी बघा नुसते माकडासारखे लटकतात. कुठं काय तर कुठं काय. खूप भारी. पण सगळं एकदम भारी वाटलं सगळ्यांना. प्रसन्न आहे. मा भाऊ तू काय एवढा एकटा पळतो काय माहिती. छान आहे. तुळशी वृंदावन वगैरे इकडे. काका मावशी कुठं गेले? ओ मावशी या इकडे. आणा ओढून मावशी तुमची. या मावशी आहे ना? फक्त रडायचं नाही बरं का. रडलं ती. हे आमचे काका आहे. हा ही माझी मावशी आहे. मुंबईची सुरुवात या दोन व्यक्तींनी म्हणजे मनापासून त्यांनी सपोर्ट केला आणि त्यांच्या पुण्याने आज आम्ही इथपर्यंत आहे. म्हणजे मावशी एक टायमाला कमी, पण माझ्या काकांनी आम्हाला कधीच काय कमी पडून दिलं नाही. कधीच हा मावशी किती काम करू तपू रडू बघा बरं का. रडू बघा तुम्ही. मदत म्हणजे काका म्हणजे म्हणते मावशीत आपली असती पण काका परक्याच असून सुद्धा काकाने खूप जीव लावलेला आहे. त्यामुळे काका मावशीला ओरडायचे. हा. भाऊसाहेब पुढे आल्या का त्याला जेवायला दे. त्याला म्हणजे काकांचे कपडे काढून आम्ही आमचं म्हणजे जे वय होतं कपडे घालायचं काकांचे कपडे काकांनी पूर्ण केली. कधीच मना केलं नाही. कधीच बोलले नाही. काही म्हणजे आणि थांबा जीव माहीत नाही कधी कोणला गोष्ट. आज एवढं दिसतं आम्ही सगळं काही आमच्याकडे आहे. पण जेव्हा आम्ही मुंबईत आलो होतो आम्ही फक्त अंगाच्या कपड्यावर आलेलो. तर देवीसमोर सांगते अंगावरच्या कपड्यावर साहेब आलेले, बिना चप्पलचे आलेले. त्यानंतर सुद्धा दिदी होती. दिदी 3 महिने असताना आम्ही घर सोडलेले. काकांचे कपडे घालून माझ्या नवऱ्याने दिवस काढलेले. काका मावशी जे आहे ना यांचे तुम्हाला असं कधी तुम्हाला दाखवली आता माझी सासू असे सासू असे नाही. खूप 3 महिन्याची दिदी हातावर घेऊन आम्ही आलो. आम्ही पण माझ्या कुठल्याच मी कधी व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवले नाही. पण आता सगळे एकत्र आहे म्हणून सांगते. आणि ह्या मावस बहिणी ह्या का हे बघा आता सोनम आत्ताही रडतायच. सोनम कशा लहान आहे सगळ्यांमध्ये. इतकं रडू त्यांना
रुपाली कशी आता थोडे समजले झाले, काही गोष्टी थोडे स्ट्रॉंग पण आहे. सोनमला आता पण भावासाठी खूप रडायला येतं. अमोल असू द्या, आत्ताचे जनरेशन एवढे घाबरतात भाऊला, अजून एवढी रिस्पेक्ट आहे. आत्ता सकाळी ते बोलत होते, सोनम रुपा माझ्यासमोर डोळे वर करून सुद्धा बघत नाही, अशा इतकी रिस्पेक्ट आहे भावाची. एवढं म्हणजे इतका मान ठेवतात ना यांचा. म्हणजे सोनम इतके हळवे आहे ना कालपासून. म्हणजे ते सगळे म्हणतात भाऊनी कसे दिवस काढले, भाऊनी कसे दिवस काढले. आमचे दिवस जर ऐकले ना तुम्ही सगळे साक्षीला इथं, असे आम्ही दिवस काढलेले. पण आम्ही हसतमुख, ताईनं तुम्हाला सांगते हसतमुख. देवी समोर आहे, देवीला साक्षी ठेवून सांगते, मी फक्त 2 हांडे पाणी भेटत होते, त्यात मी दिवस काढून इथपर्यंत आलेली. पण म्हाताऱ्याने माझं एवढं चांगलं केलं ना, आज सगळे बघताय माझं काय. तेव्हाचं काळ आणि आत्ताचं काळ सगळे बघताय. तेव्हा हे सगळे साक्षीला आहे. यांना माहिती वहिनी कशी कशी इथपर्यंत आली. फक्त मी सांगत नाही, कुठले व्हिडिओ बनवत नाही, कधी काही सांगत नाही. हां हां, घ्या की तुम्ही. हे बघा हे बघा, या बहिणी 2 मुली ना, त्यांना माझ्याकडून मला वाटतं त्यांना शाळेत नेऊन सोडणं, त्यांची तयारी करणं, अमोल कुठे आहे? यांचा अभ्यास घेणं, हे सगळं काम मी अमोल सगळ्यात मुलं अतरंगी आहे आम्हाला खूप मारलेले ना, त्याच्यापेक्षा जास्त अतरंगी हा होता. म्हणजे हा जर फक्त मावशी काका सांगायचे आता भाऊ येईल बरं का, लगेच हा खोटो पुस्तकं घेऊन बसायचा अभ्यासाला आणि या बिचाऱ्या दोन्ही पोरी हा घेऊन बसायचा आणि मला सांगायचा या दोघी बघा कशा खेळते. म्हणजे याला मार बसायचा आणि हा अभ्यास करत बसायचा. हा म्हणजे याला कोणला काय बोलायचं, ताई कोणला बोलायचं, दीदी हे सुद्धा यांनी वळण लावलं त्यांना अमोलला. म्हणजे खूप इतकं अतरंगी छान. होतं. त्याच्या पोरांपेक्षा हे जे आता भाषे आहे ना, त्याला जर त्या बजेटचा पण मामा तुम्ही भेटला बघा, हे असता असं ना, नातं त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी त्रास दिला आहे असता. ना, असं नातं आहे त्याला ना. सर्व आज आम्ही, माझं वय 53 झालं आणि आमचे म्हणजे बहिणी भाऊ असे. बहिणींचे मुलं वगैरे, आज आमचा पहिला दिवस असं आहे एकत्र. एवढ्या प्रवासातला की आम्ही आज एकत्र आहे. आणि स्वामींना हीच कृपा करतो, प्रत्येक शेवटपर्यंत. वर्षी आम्हाला एक दिवस असा द्या की की आम्ही सगळे व्यक्ती एकत्र- आम्ही एकत्र एकत्र पूर्ण येऊ. करूया. खूप आमची छान, आई पण आहे खूप. बरोबर, आईला पण घेऊन आलो त्या निमित्ताने. दोन्ही म्हणजे सगळं या बहिणी एकत्र बहिणी. आहे आमचं. खूप छान. माझी सगळी फॅमिली खूप छान, तुम्हाला सांगते खूप. मी तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात दाखवत असेल. तुम्ही बोलता तू हे का नाही दाखवतो, तुम्हाला हे जे दिसतात ना हेच सगळं काही माझं आहे. आताही आमचे विषय चालू होते गाडीमध्ये, काय करतं या नंदा मला बोलते आम्हीच सगळं काही, तुझं काय पाहिजे तुला. म्हणजे असं बोलेल तर कोणाला कोणत्या नात्याची अपेक्षा आहे सांगा, काहीच नाही. खूप भारी आहेत आमच्यामध्ये. जनावर वगैरे असे काय हा मग जंगलाच्या हिशोबाने जनावर राहणारच ना, सगळं जंगल आहे ना इकडे. कारण दोन्ही बाजूनी जंगल आणि मधून रोड आहे ना. असणार मग ते काय आहे बोलता, वाघ वगैरे सगळंच आहे. अरे बापरे, सगळेच जनावर आहे. ते कसे एकदम आतमध्ये राहतात ना, ते अचानक मध्ये दिसते असं आगत करून नाही, एकांवर जातात. नाही तर ते जंगलात